पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली असून पंढरपूर तालुक्यातील गावांचा ते दौरा करत आहेत। या प्रत्येक गावात त्यांचे उत्साहाने स्वागत होत आहे। मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी अनवली, रांजणी, मुंडेवाडी, गोपाळपूर, खर्डी, कोर्टी अशा अनेक गावांचा दौरा केला असून या गावभेट दौऱ्यात ते आपली भूमिका लोकांसमोर मांडत आहेत। यावेळी दिलीप धोत्रे गावात गेल्यानंतर हलगीच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत केले जात आहे। सध्या नवरात्र उत्सव चालू असल्यामुळे प्रत्येक गावातील मंडळे त्यांना सन्मानाने आरतीसाठी बोलवत आहेत आणि त्यांच्या सभेलाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आपण एका सर्वसामान्य मजूर आई-वडिलांचा मुलगा असून आजपर्यंत जेवढे आमदार झाले त्यांनी तुमच्यासाठी काही केले नाही, ते साधा तुमचा फोन देखील उचलत नाहीत, पण मी मात्र 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणारा दगडफोड्याचा मुलगा असून काम करणारा माणूस आहे। त्यामुळे तुम्ही मला साथ सोबत आणि आशीर्वाद द्यावे अशी साथ ते ग्रामस्थांना घालत आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची अद्याप घोषणा देखील झाली नाही, तरी मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी मात्र आतापासूनच प्रचारात आघाडी घेतलेली दिसत आहे। तुम्ही आता बघताय की प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उत्साह आहे। शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, तरुण मित्र असतील, या ठिकाणी माझ्या प्रत्येक सभेला त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने सगळे उपस्थित राहतात। आज सकाळपासून मी शिरगाव असेल, आनवली असेल, आता रांजणी असेल, एकलासपूर असेल, या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद आहे। लोकात उत्साह, लोकांना बदल पाहिजे, कारण यापूर्वीच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने जनतेसाठी कुठलंही काम केलेलं नाही। जनतेला खोटं बोलायचं, त्यांना भूलथापा मारायच्या, मतदान घेऊन जायचं आणि परत त्या गावाकडे फिरकायचंच नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणचे नागरिक मला येऊन भेटतात, माता भगिनी येऊन मला भेटतात, त्यांच्या समस्या सांगतात आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ही सगळी जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे। मी काय काम केलं आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे। मी काय करणार आहे सांगण्यापेक्षा मी केलेलं आहे, मी ते कृतीत आणलं आहे। जे आमदारांना या लोकांनी निवडून दिलं, ज्यांना यापूर्वी मतदान केलं, त्या लोकांची 5 वर्षाची भाषणं आणि आत्ताची भाषणं सारखी आहेत, परंतु मी सगळी कामं या ठिकाणी स्वखर्चातनं करून दाखवलेली आहेत। त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि निश्चितपणे या भागातील कोणत्याही नागरिकाची कसल्याही प्रकारची अडचण आली तर तो जर माझ्याकडे आला तर 100% त्याच्या अडचणीचं मी निवारण करणार आहे याची खात्री या ठिकाणच्या जनतेला आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।